तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आज आपण ही सगळीच बाहेर सोडली ती, कारण आपल्याला ही सगळी एकत्र करायची होती. त्यामुळे ही आता अंडी घालायला चालू केली नाही ती, तरी पण आपण ही मिक्स केली. आता आपण ही कोंडायची सगळी एकदमच आत, बरोबर 55-60 आहे ती सगळी. त्यामुळे आपण ही आता आज एकत्र करूनच आत कोंडायची सगळी. आत्ताच आपण ही सगळी बाहेर काढलेली. हे बघा, ही जरा जरा मारतीत, काही विषय न सोडा. आपण ही आता सगळीच आज त्या जाळ्यांमधनं काढली आणि आता ही सगळी इकडं आता आत सोडायची ती. त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा. हे बघा, हे आता झाले सगळं मोकळं आपला लॉट. आता लॉट आपण करायचं ते म्हणजे अंड्यांसाठी आता आपण लॉट हे ठेवलेला आहे. ते म्हणजे किती आहे ते माहिती आहे का? 50 कोंबड्या, 55 कोंबड्या आणि 15 कोंबड्या आहे ती. 55 कोंबड्या आणि 15 कोंबड्या पण ठेवलेला आहे ती. त्यामुळे काही विषय नाही सोडा. त्यामुळं ही दणका विषय होणार आहे. ही बाहेर लागलीत बघा आत्ता खायला. जरा आपण वेस्टेज टाकले त्यासनी. आता इथं 1-2-3 आत राहिली ती, त्यांना पण ढकलून बाहेर काढूया. कुठले नवा कोंबडा आणि जुनी कोंबडी तर बघा मित्रांनो, अशी आपण ही सोडली बाहेर आणि ही आतमध्ये आता एका दुसरंच राहिले असा आपला योग होता. आणि अंडी पण आज आपल्याला बरोबर 17 कोंबड्यांमधून आज 14 अंडी गावली ती. हे बघा, अंडी पण प्युअर देशी मिळते ती. पाहिजे असेल तर नंबर खाली देतो, नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि अंडी तुम्हाला देतो, त्यात काही विषय नाही. हे बघा, आता आपण इथं सेटअप ते बाहेरचा आतला आणून ठेवला आहे. तर थोडं आता बुसकाट टाकून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये ती अंडी घालायला पाहिजेत. हे बघा, हे 4-5 क्रेट आहे ती, ही आपण आत आणून ठेवली ती. आधी त्या कोपऱ्यामध्ये आपण केलेलं त्याचं नियोजन, करते काही सक्सेसफुल झालं नाही. आता आपण इथं नियोजन केलं आहे, बघूया आता इथं तर काय बरोबर घालतात का नाही. अजून 2-3 क्रेट आपल्याकडे आहेत शिल्लक, लागले तर ती पण आपण ठेवून देऊया. आता म्हणजे त्यातल्या 16 कोंबड्या आहेत ना, त्या अंडी देतात आणि राहिलेल्या ज्या कोंबड्या आहेत त्या काय अजून अंडी देत नाही. ते पण लागलेत आता, ते काय कुरकुरायला म्हणतात, ते लागलेत चालू करायला कुरकुरायला. त्यामुळे ते पण काहीच म्हणजे 5-7 दिवसात ते पण अंडी घालायला चालू करतात. त्यामुळं अजून एक 15 दिवसानं तुम्हाला जर अंडी जर पाहिजे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा, खाली नंबर दिलेला आहे त्यावरती. त्यामुळं जर अंडी पाहिजे असेल तर नक्कीच एकदा आपल्या अजित पोल्ट्री फार्मला व्हिजिट करा. हे बघा, हा असा विषय आहे. आपण दररोज यांना बाहेर सोडतोय, त्यामुळे ही बरोबर गावात वगैरे खाऊन परफेक्टपणे देशी अंडं, प्युअर देशी अंडं देतात, त्यात काही विषयच नाही. आणि इकडं आपण आता त्यांनाही यामध्ये सोडणार आहे. हे एक भांडं आपण इथं बांधून घ्यायचं आहे, कारण आता ती पण पक्षी आपण एकत्र सोडायची आहे ती. त्यामुळे एक आणि ही दोनच भांडी आत्ता होती. आता हे तिसरं भांडं पण थोडं जरा खाद्य आहे, ते पण इथं आपण बांधून घेऊया. आता ही तार इथं बांधायची, ती जवळ होतं एवढं. इथं बांधा, इथं बघा, ह्याला इथं बांधा, सांगतो मला बरोबर होतं समोर. हां, समोर बांधा, नाही कडेला बांधा. इथं बांधा, हो इथं बांधा, इथं बांधा बरोबर. अंड का पडायला मग एवढं वर घेते तुम्ही जावा, खाली वर झालं की बास की, अंड खाली वर मारा गाठी एवढी बास झालं की एवढं खाली. ही लागली गायच भांडायला. आज जरा मिक्स केल्यामुळे ती जरा भांडणारच आहे. ती काही विषय नाही सोडा, भांडणार आहे. तेव्हा ती 2 मोठं कोंबड्या आहेत बघा, ही 2 मोठं कोंबडं जरा यांना टोचा मारायला लागली. ही 2 मोठं आहे ती, जरा त्यात लागली ती भांडायला एक मग ही लागली ती. आता आतनं बाहेर पाळली नुसती. तर ही भांडं आपण जोडून घ्यायला लागली बघा. तिथं वर एक म्हणजे बरोबर 3 भांडी होती ती. 3 भांडी त्यांना परफेक्टपणे पुरती ती, त्यात काही विषय नाही काय. आणि मक्क पण दाखवतो तुम्हाला, आपल्या 5 फूट म्हणजे 5-6 फुटावर गेले. हे बघा, सध्या कायची
मग पण बघा असं ऊन चालू आहे बघा दणकाईशी से बघू शकता तुम्ही. हे आपण क्रेट आहेत ना सगळीकडे असं पसरून ठेवलं आहे ती, त्यामुळं लांब लांब क्रेट असल्यामुळं कुठं पण असू दे कोंबडी अंडी घालू शकते, त्यात काही विषय नाही. असं लांब लांब आपण ठेवली ती बघा क्रेट, म्हणजे पसरून त्यातमध्ये कागद ठेवला विसरून बरोबर त्यामध्ये जाऊन अंडी घालण्यासाठी. असं कागद ठेवायचा असतो का नाही ती एकदा कमेंटमध्ये सांगा, कोणाला माहीत असेल तर बघणाऱ्यांनी. त्यामध्ये जाऊन अंडी घातली पाहिजे. उद्या 14 तर अंडी घावते, त्यामुळं बघूया आता उद्या ती सक्सेस होते का. आपण सकाळी तर ह्यामध्ये कोंडतोय डायरेक्ट आतमध्ये हाय बरोबर नियोजन. चला बघूया आता काय काय होते, उद्या अंडी घावतात का नाही. असं ब्लॉग बघायचं असलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं अंधार होईल तसे एक एक चाललेत बघा आतमध्ये. आता आत काहीच नव्हती ती गेली बघा वाईस थोडीफार आतमध्ये. आता ही पण सगळी आपल्याला आत कोंडाची ती जाळे आहेत ना, त्या जाळ्यामध्ये काहीच ठेवायचं नाही ती. त्यामुळं तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. त्या जाळ्यांमध्ये काहीच ठेवायचं नाही ते. आता सगळी आहे ती सगळी ह्यामध्येच ठेवायची. संपला. आता ही घालायची आपण सगळी आतमध्ये. आता हाणूया. आता ही तर तिकडं जाणार आहे ती, त्यामुळं काय जातील तेवढं हाणूया आपण. बघू शकताय तुम्ही आपल्याकडे किती स्टॉक आहे. आणि ही सगळ्यात देखना पक्षी बघू शकताय तुम्ही. बघा आता ही जेवढी तिकडची आहे तिकडच जाणार आहे ती, आणि जिकडे आहे ती तिकडे जाणार आहे. ही बरोबर बघा की सगळी बाहेरची बाहेरच थांबली, सगळी बाहेरची बाहेरच आहेत. हे बघा आता हाना चला करा एकच काय व्हायची ती होती. या पुढे या लवकर येऊ ती उडी तर हो, ती गेल्या ना ती तर जातील. तुम्ही हाना द्या इथं बाहेर येतील. एक तर गायच आता मोठा कोंबडा गेला आणि बघू शकता आता कसं दिसते भरभरून. आता पुढचा लॉट पण आपण एक महिन्यानंतर 1 महिना गॅप घेतोय पुढच्या लॉटसाठी. त्यामुळं तुम्ही ब्लॉग बघायचं काही सोडू नका. आपण 100% ब्लॉग तर रोज टाकणारच आहे. बघा आता लागलीत खायला, आता राहिलेलं पण हाणून घेऊया. या पुढं तिकडे या येतील तेवढी या वाईश आहे तेवढीच घ्या हो. काय या लागलेत गायच बाहेरच. ती धरून टाकाय का इकडे धरूया चला. तर मित्रांनो तशा पद्धतीनं आपण ही सगळी आता एकत्र केली बघा. आता बघूया काय काय भांडतीत वगैरे काय. हे बघा सगळ्यात मोठा वर जाऊन बसलाय. आता आपण मिक्स तर केली ती, बघूया काय होतं. हा ब्लॉग आवडला असता नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.